नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व माझ्या शेतकरी महिला लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. जरा उशीरच झाला मला ही तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला. जे विधायक महिला शेतकरी आमच्या लाडक्या बहिणींसाठी मंजूर झाले ना, हे परवाच्या दिवशीच झालंय. पण माझं शूट होतं एका दुसऱ्या चॅनलवरती काल, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायला थोडासा उशीर झाला. पण मी कम्युनिटीला पोस्ट केली आहे. बघा, कोणी कोणी पाहिली कम्युनिटीला पोस्ट केलेली मी. आपल्या सर्व महिला शेतकरी जेवढ्याही आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक विधायक मंजूर झालेला आहे. आता आपल्या अधिवेशन चालू आहे ना, त्या अधिवेशनामध्ये परवाच्या दिवशीच हे महिला शेतकरी विधायक मंजूर झालेला आहे. आता कायदेशीररित्या आमच्या जेवढ्याही महिला भगिनी आहेत त्या कायदेशीररित्या शेतकरी म्हणून ओळखल्या जाणार आहेत. आणि त्यांचं आता सातबाऱ्यावर सुद्धा महिला शेतकरी, जेवढ्याही आमच्या महिला शेतकरी आहेत लाडक्या बहिणी, त्यांचं आता कायदेशीर आपल्या सातबाऱ्यावर सुद्धा नाव यायला ह्याच्यामधून जे आहे ते मदत होणार आहे. कारण हे महिला शेतकरी सक्षमीकरण हे जे विधायक मंजूर झालेलं आहे, या विधायकाच्या अंतर्गत आमच्या जेवढ्याही लाडक्या बहिणी या शेतकरी आहेत त्यांना या विधायकाच्या अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास जे आहे ते मदत होणार आहे. त्याचबरोबर आमच्या शेतीपूरक जेवढ्याही आमच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ सुद्धा आमच्या महिला शेतकरी लाडक्या बहिणी या विधायकाच्या अंतर्गत जे आहे ते घेऊ शकणार आहेत. मला शेतकरी महिलांसाठी हे जे विधायक मंजूर झालेलं आहे त्याबद्दल अगदी सरकारच्या मनापासून आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करणार आहोत. तुम्हाला हे विधायक कसं वाटलं महिलांनो, मला नक्की कमेंट करून सांगा लाडक्या बहिणींनो. कारण हे जे महिला शेतकरी सक्षमीकरण विधायक 2026 आहे हे खूप महत्वाचं आहे. मी नेहमी तुम्हाला बोलत असते की महिलांशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे आता आपलं राज्य सरकार आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे लाडके देवभाऊ, हे सुद्धा आता आपल्या सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. याच माध्यमातून एकल महिलांसाठी सुद्धा सध्या सक्षमीकरणासाठी जे आहे ते कामकाज सुरू आहे. त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर आपली लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, अशा विविध आपल्या ज्या योजना आहेत ते राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत सध्या सुरू आहेत. त्यातच आता महिला सक्षमीकरण ही जी योजना आहे ही लवकरच आता आपल्यासाठी हे जे शेतकरी महिला सक्षमीकरण विधायक जे आहे हे सुद्धा आपल्यासाठी लवकरात लवकर आपल्याला लागू होईल आणि ह्याचंही कामकाज लवकरच सुरळीत होईल असं आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपल्या बचत गटासाठी म्हणजे आपल्या जेवढ्याही महिलांचे बचत गट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आत्ताच एक नवीन योजना आली, त्याची ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आता ही सध्या जी माहिती आलेली आहे, हे जे अधिवेशनामध्ये परवाच्या दिवशीच हे विधायक जे आहे महिला शेतकरी सक्षमीकरण हे विधायक 2026 मंजूर झालेलं आहे. मला असं वाटतंय तुमच्याही या ठिकाणी कमेंट येणं अपेक्षित आहे. तुम्हाला कसं वाटलं हे जे शेतकरी महिला सक्षमीकरण हे जे विधायक आहे हे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या शेतकरी महिला ज्या आहेत ज्यांना कायदेशीर शेतकरी म्हणून कुठलाही मान सन्मान आतापर्यंत नव्हता किंवा त्यांना ते त्या पद्धतीने कुठलेही अधिकारही नव्हते, तर आता या विधायकाच्या अंतर्गत तुम्हाला तो अधिकार पण मिळणार आहे. तुम्ही अधिकृतरित्या महिला ज्या आहेत शेतकरी या आता अधिकृतरित्या महिला शेतकरी होणार आहेत. म्हणजेच जसं आपल्या शेतकरी बांधवांना टॅग दिलेला आहे की शेतकरी, तसंच महिलांना सुद्धा महिला शेतकरी जे आहे ते असं नाव मिळणार आहे, एक अधिकार मिळणार आहे. मला असं वाटतंय आमच्या सर्व महिलांना जो आहे तो आनंद झाला असेल. लवकरच सातबाऱ्यावर सुद्धा तुमचं नाव येईल आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. नक्कीच कमेंट करा. बाकीचे सर्व अपडेट तुम्हाला देतच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.